नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला बाजारातून पपई घेऊन आले, त्यामुळे पपईचा काय नवीन पदार्थ करायचा म्हणून याची पुरी करून दाखवणार आहे। म्हणजे घाऱ्या टाईप होते पण चांगली होते, तर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही कशी होते ती, छान होते। त्यासाठी काय जास्त साहित्य लागत नाही, हे गूळ, जरा तीळ, खसखस लावतात, तर मला तीळ आवडतात म्हटलं, आणि हे जायफळ घेतले, गव्हाचं पीठ आणि पाणी घेतले। इकडे तेल कढईत होते, तेल टाकू दे तोपर्यंत। आता हे पपई जरा चिरून घेऊया आपण, पिकलेला दिसतो। हा मस्तच पिकलेले आहे। बी काढून घ्या, पिकलेला आहे चांगलाच। आता याची सालं काढून आपण गर काढून घ्या। फोडी करून घेऊया आपण, स्मॅश करून घ्यायचं। आता त्याच्या गुळाच्या याच्यात घालायचं, काप करून घ्यायचं, कुस्करून घालायचं, फोडी करून घ्यायचं। स्मॅश करून घेतलेलं आहे, तर ह्यात जरासं गुळ घालून जरा शिजवून घ्या। कांदा गरम करायचा, त्यात थोडा गुळ घालूया। पपई गोड असते तरी पण आपण जरा गुळ घालूया, म्हणजे छान होते त्याचे पुरे। आता हे गुळाला उकळी आल्या, हे पाकाला जरा पाक करायचाच नाही तो, त्यात जरासं शिजवून घ्या। हा गर यात घालायचा, स्मॅश करून घेतलेला आहे। दोन मिनिटं जरा शिजवून घ्या आपण। जरा उकळी आली की गव्हाच्या पिठात मिक्स करायचं, आपण गव्हाच्या पिठात मळायचं आहे। हे गरम आहे, जरासं गार होते। काय घालायचं, पीठ मळूया आपण, चवीला चांगलं लागतं। असं जरा लाटून घ्या आपण। पपईची पुरी म्हणजे घाऱ्यासारखंच होते ते। आता मी याला तीळ लावून घेणार आहे, जरासे जाड झाले, पातळ नाही पण पातळ।
जरा जाडच ठेवायचं म्हणजे फुटत्यात चांगलं. त्याला मी आता तेल लावून घेणार. चवीला छान लागतात. त्या पुऱ्या करून ठेवते मी आता. इथं तेल काढायला लागले तोपर्यंत. तेल काढलेलं आहे. आता ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आपण आता तळूया. पुऱ्या कशा छान फुगल्यात बघा. अशा पद्धतीने करून बघा. घरी पपया आणला असला, जास्त पिकला असला तर अशा पद्धतीने करून बघा. बघा किती छान टोम फुगले. चांगल्या फुगल्यात, मस्त झाल्या. ही रेसिपी आता तयार आहे. अशा पद्धतीने करून बघा. पपईची पुरी म्हणायची, नवीन पद्धत म्हणून मी केलेली. करून बघा, खाऊन बघा. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.